नमस्कार, मी सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि बघा, आज आपल्या फार्म हाऊस समोर जे तलाव होते छोटे छोटे, ते तलाव छान असे भरलेले आहेत, मस्त तुरुंब भरलेले आहेत आणि छान असं पाणी वाहतंय, कारण आज भरपूर पाऊस झाला आपल्या शेतावरती। आणि आता मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे आपलं फार्म हाऊस आणि फार्म हाऊस समोरच छोटे छोटे असे तलाव आहेत। तर बघा, असं पूर्ण सगळीकडे पाणीच पाणी आहे। आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते। बघा, इकडे पण आहे, हा एक समोर तलाव। रस्ता पण भरपूर खराब झाला आज, कारण पाऊसच खूप जोरात होता। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे छान असे तलाव भरलेले आहेत मस्त। आणि ह्याच तलावामध्ये आपले दिनेश आणि पूजा दोघं खूप पोहायला यायचे म्हणजे। आणि बघा, अशी धार आता मस्त वाढलेली आहे। तर छान असे तलाव मस्त वाहत आहेत आता, आणि खूप भारी वाटतंय, कारण 2 वर्षापासून तलावाला पाणी चाललं नव्हतं आणि पाऊस पण एवढा काही खास होत नव्हता आमच्या भागात। त्याच्यामुळे या तलावांना पाणी वगैरे काही यायचं नाही, किंवा विहिरींना पण एवढं खास पाणी यायचं नाही। तर आज खूप बरं वाटलं। पाणी तर 2-3 दिवसापासून आलेलं होतं तलावाला, पण असं काही खास वाहत नव्हतं। तर ही जी समोर धार आहे, ही पूर्ण तलावाची धार आहे। आणि आज पाऊस भरपूर झाल्यामुळे सगळे शेतकरी लवकर गेले घरी, पण माझ्या शेळ्या, त्या शेळ्यांना चारा पाणी केल्याशिवाय मला जाता येत नव्हतं, म्हणून मला थोडा वेळ लागला। तर बघू शकता तुम्ही, सगळीकडे पाणीच पाणी आहे आपल्या शेताजवळ आज। आणि इकडे समोर पण आहे अजून दुसऱ्या नालाचं पाणी येते त्याला पण, तर मी ते सुद्धा दाखवते तुम्हाला। खूप असा आवाज येतो धबधब्यासारखा। बघू शकते मी, तिथे पाणी आलेलं आहे मस्त। आणि बघा, इकडे अजून एक दुसरं नाला आहे, म्हणजे तलाव आहे तिकडे पण आपल्या फार्म हाऊसच्या पाठीमागे, आणि ते तलावाचं पाणी येते आता। इकडे सुद्धा खूप जोरात पाणी आलेलं आहे मस्त। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।